नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपल्याला डाळ वांगं कसं तयार करायचं ते पाहायचं आहे. तर चला आपण इथे डाळ वांगं करायला सुरुवात करूयात. तर इथे सगळ्यात अगोदर इथे कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये 1.5 तांब्या पाणी ओतून घेऊयात. दीड तांब्या इथे पाणी ओतलेलं आहे आणि इथे 1 वाटीला थोडंसं कमी डाळ घेतलेली आहे. तर त्यामध्ये पाण्यामध्ये हळद टाकून घेऊया थोडीशी आणि त्यामध्ये हिंग टाकूया. हिंग टाकल्याने चव खूप छान येते. थोडंसं हिंग टाकून घेऊयात आणि इकडे डाळ धुवून घेतलेली ती कुकरमध्ये टाकूयात. डाळ कुकरमध्ये टाकून घ्यायची. कुकरला झाकण नाही लावायचं, तसंच डाळ उकळून घ्यायची थोडा वेळ. तोपर्यंत आपण इकडे वांगे चिरायला घेऊयात. इथे आमच्या इथेच झाडाला वांगे होते, ते आम्ही वांगे तोडून आणले आणि ते चिरून घेऊयात. वांगे चिरून घेतल्याच्या नंतर जे आपण वरती डाळ ठेवली होती ना गॅसवरती, ते बघा कशी उकळली. त्यामध्ये वांगे टाकून देऊयात. सगळे वांगे टाकून द्यायचे आणि एकत्र करून घेऊया ते. आणि आता कुकरचं झाकण लावून घेऊया. कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि तोपर्यंत आपण त्याला लागणारं साहित्य बघूयात. इथे लसूण आणि खोबरं बारीक वाटून घेतलेलं आहे. कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर आणि इथे तडक्यासाठी मिरची घेतलेली आहे आपण. आता इथे आपले डाळ आणि वांग शिजून तयार आहे. हे बघा, हे पाहू शकता. डाळ पण आपली शिजलेली आहे आणि वांग पण शिजलेलं आहे. वांग पण छानपैकी असं शिजलेलं आहे. तर आपण इथे गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये 5 चमचे तेल ओतून घेऊयात. काही भाज्यांना तेल जास्त लागतं आणि काही भाज्यांना तेल कमी लागतं. ह्या भाजीला तेल जास्त लागतं. तर इथे सगळ्यात अगोदर आपण तेल टाकल्याच्या नंतर मोहरी टाकून घ्यायची आणि मोहरी तडतड झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत. 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. ते बघा, दोन्ही पण कसं तडतड झालेलं आहे चांगलं छान. त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊयात. कढीपत्ता टाकून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये लसूण आणि खोबरं जे बारीक केलेलं होतं ते टाकून घेऊयात आणि ते पुन्हा एकत्र करून घ्यायचं, जेणेकरून खाली लागणार नाही. ते बघा किती छान लालसर भाजून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची. हळद टाकल्यानंतर कोथिंबीर टाकायची. अशी कोथिंबीर टाकल्यावर चव खूप छान येते. त्यामध्ये लाल मिरची टाकून घ्यायची. ते 1.5 चमचा मी लाल मिरची टाकून घेतलेली आहे आणि ते पुन्हा एकत्र करून घ्यायचं. ते बघा किती छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. किती मस्त तेल सुटलेलं आहे त्याला, पाहू शकता तुम्ही. आणि जे साईडला डाळ आणि वांग शिजून ठेवलेलं होतं ना, ते त्यामध्ये ओतून घेऊयात आणि त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. आपल्याला जेवढं लागतं तेवढं पाणी टाकून घ्यायचं. कोणाला घट आवडतं, कोणाला पातळ. हे बघा, हे पाहू शकता इतकं. आणि चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आणि आपल्याला याला तडका तयार करायचा. तर इथे कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 4 चमचे गावरान तूप टाकलेलं आहे आणि तूप चांगलं गरम होऊन द्यायचं. जी विकतची मिरची असते ना, ती लाल मिरची त्यामध्ये टाकून द्यायची. तूप गरम झाल्याच्या नंतर मिरची टाकून दिलेली आहे त्यामध्ये. आणि इकडे
भाजीमध्ये टाकून घ्यायचं. ते पहा किती भारी तडका बसलेला आहे त्याला. आपली भाजी पण तयार आहे, पाहू शकता तुम्ही. किती छान भाजी आली, तरी पण किती छान आली. आणि बघा उकळी पण फुटली आहे त्याला. आता आपली भाजी तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.